अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल हाजी सद्दाफ। अभी हम लोग हमारे सोसाइटी में और आज है इंडिपेंडेंस डे। तो आपको दिखाता हूँ अभी सोसाइटी में कैसा कैसा फंक्शन होने वाला है। चलो हम भी नीचे आते हैं इंडिपेंडेंस डे के लिए, झंडा वंदन के लिए। हम लोग पहुँच गए अभी नीचे। आप सभी लोगों से निवेदन है कि आप नीचे आ जाइएगा। अभी घंटा का कार्यक्रम शुरू होने वाला है। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाहे तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। बच्चे लोग, आज आपके हाथों से पौधे लगाने के हैं, झाड़ ट्री। सब अपने अपने पेरेंट्स को लेकर आओ और अपने हाथों से झाड़ लगाओ। अभी हम लोग जा रहे हैं एक सेकंड झंडा वंदन के लिए। चलो आपको दिखाता हूँ। हम लोग को इधर से इन्विटेशन आई थी, तो हम लोग आ गए। ये है बोपड़ी का चौक। माशाल्लाह उधर तैयारी चालू थी, तो हम लोग आ गए भाई। ये पुणे IT पार्क है, इसके सामने पूरा नाश्ते के स्टॉल से, तो नाश्ता करने आ गए। ये हमारे भाई लोग घर का नाश्ते के इधर इडली खाने। इसकी इडली माशाल्लाह अच्छी रहती। इधर का भी झंडा वंदन हो गया है। अभी इधर फंक्शन है, इंशाल्लाह फंक्शन का थोड़ा बहुत दिखाएंगे आप लोगों को ऐसा क्या है। जिंदगी में कभी वो शाम आए, जिस मिट्टी से जन्मे उसके भी कभी काम आए। हर शाम को यही दुआ है रब से, हर शाम को यही दुआ है रब से, देश के लिए खुद को कुर्बान करके शहीदों में मेरा भी नाम आए। जनाबे सदर और दोस्त अहबाब, सबसे पहले मेरी तरफ से मुल्क भारत की आज़ादी को बहुत बहुत मुबारकबाद। हजरत
वही आज़ादी का दिन है जिसको हासिल करने के लिए हमारे अबवाज़दाद ने बहुत से कुर्बानियाँ को पेश किया। ये यही आज़ादी का दिन है कि जिसको हासिल करने के लिए महात्मा गांधी ने खुद को भूख से दो चार किया था। ये यही आज़ादी का दिन है जिसको हासिल करने के लिए अशफाक उल्लाह खान ने फांसी के फंदे को चूमा। जब भगत सिंह को फांसी के फंदे पर चढ़ाया गया तो भगत सिंह ने अपने ज़ुबान से ये अल्फाज निकाले, अब भी जिसका खून खोल न वो खून, अब भी जिसका खून खोल वो खून नहीं पानी है, अब भी जिसका खून खोल वो खून नहीं पानी है, जो देश के लिए काम ना आए वो बेकार जवानी है। जज़ाकल्लाह। साथियों, अब काफ़ी देर हो चुका है, हम सोच रहे हैं कि प्रोग्राम हम शुरू करें। मेहमान तो आते रहेंगे और वो रास्ते में हैं, धूप भी ज़्यादा है, बच्चे भी धूप में बैठे हैं, इसके लिए मैं प्रोग्राम को शुरू करना चाहता हूँ। सबसे पहले मैं ये बताना चाहता हूँ कि आज 15 अगस्त का ये प्रोग्राम करने के लिए हम SDPI के लोग यहाँ पर जमा हैं, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, जो कि ऑल ओवर इंडिया में इसकी ब्रांचेस हैं, हर स्टेट में इसकी ब्रांचेस हैं। आज इसकी तरफ से ये प्रोग्राम रखा गया है। 15 अगस्त यौम आज़ादी हम हर साल मनाते हैं। हमारे मुल्क को आज़ाद करने के लिए हर ज़ात धर्म के, हर समाज के लोगों ने कुर्बानियाँ दी है और एक अजीम शान हमने इतिहाद जाहिर किया है अंग्रेज़ों के सामने। सब मिलकर हम जो है मुत्तहिद होकर अंग्रेज़ों को यहाँ से भगाया है हमने, जो कि 100-150 साल से हमें गुलामी के जंजीरों में जकड़े हुए थे। इस जश्न के अंदर इस आज़ादी को मनाने के लिए हम लोग हर साल यहाँ पर जमा होते हैं। बच्चे, बूढ़े, जवान और औरतें सब मिलकर इसमें जश्न में शामिल होते हैं और एक पैगाम दिया जाता है कि हमारे कुर्बानी जो दी लोगों उनको याद किया जाता है और हमारे अंदर भी ये कुर्बानी का जज्बा पैदा हो, इसके लिए हम लोग हर साल ये प्रोग्राम मनाते हैं। इसका मकसद ये है कि जिस तरह उन्होंने कुर्बानी दी है, आज भी हमारा देश बहुत सारी मुश्किलों से जूझ रहा है। आज आपण गुलामीतून मुक्त झालेलो आहोत. माझ्या पाठीमागे तुम्हाला बघायचं. भारत माता की हात वर करून घोषणा द्या, कारण आपण ह्या देशामध्ये राहणारे खरे भारतीय आहोत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे. देश आपला आझाद झालेला आहे आणि लाखो कुर्बान्या शहीद लोकांच्या रक्त या देशामध्ये सांडलेलं आहे आणि त्या गुलामीतून आपल्याला मुक्तता मिळाली. आजच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या आझादीचा दिवस साजरा करण्यात येतोय. मी SDPIच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, तमाम भारतीय जनतेला 15 ऑगस्टच्या या आझादीच्या दिवसाच्या मी शुभेच्छा देतो. हा भारत देश जो आझाद झाला हा ब्रिटिशांच्या गुलामीमधून लोकांनी या देशाचा आझाद करण्यासाठी रक्त सांडलेलं आहे. मनापासून सलाम करतो, त्यांना अभिवादन करतो आणि तुम्ही आम्ही सर्वजण या भारत देशाचे खरे भारतीय आहोत, म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं म्हणजे आजचा इतिहास जो आहे तो या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सांगण्याचा इतिहास आहे. कारण हा देश हिंदुस्थान नाही, भारत आहे आणि भारतामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई म्हणून हा भारत आहे आणि हा हिंदुस्थान नाही आहे. म्हणून आपण सर्वजण भारतीय आहोत
हे पहिलं आपल्याला या ठिकाणी या भागातल्या नगरसेविका आणि उपमहापौर सुनीताताई संत वाडीकर या आलेल्या आहेत. त्यांनी मंचावर यावं अशी विनंती करतो. आपण सर्वांनी खरा भारताचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. पण मला एक आश्चर्य वाटतंय, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मित्र बामसेपचे पुणे शहराचे अध्यक्ष मंगेश होते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुनीताताई परशुराम वाडेकर उपमहापौर या पुणे महानगरपालिकेच्या तेही उपस्थित झालेले आहेत. CBIचे पुणे शहराचे सेक्रेटरी यांनी मला काल फोन केला आणि ते म्हणले की असा असा कार्यक्रम आहे फिरोजभाई तुम्हाला यायचा. म्हणलं नक्की येऊ आणि 2 शब्द तुम्हाला या ठिकाणी बोलायचं. तर मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, परंतु एवढं नक्की सांगेन की TV लावल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की देशाच्या ज्या 15 ऑगस्टच्या लढाईमध्ये देश आझाद करण्यासाठी ज्या इतिहास होता तो इतिहास मला दिसेल, परंतु तसा दिसला नाही इतिहास. वापिस मला परत तसा तो इतिहास दिसला नाही. मला इतिहास दिसतोय भारत पाकिस्तानचा, मला इतिहास दिसतोय भारत बांगलादेशचा. आज खरं म्हणजे काय दाखवलं पाहिजे तुम्ही? हे पाकिस्तान वगैरे आमचे दुश्मन आहे तो भाग वेगळा, आम्ही त्याचं समर्थन करत नाहीये. परंतु 15 ऑगस्टला आपण नक्की येणाऱ्या पिढीला काय दाखवलं पाहिजे? आम्ही कुणाच्या गुलामीत होतो? कोणी आम्हाला गुलाम म्हणून ठेवलं होतं? तर या इंग्रजांनी आपल्याला गुलाम म्हणून ठेवलं होतं. तर त्या इंग्रजाची लढाई आम्हाला टीव्हीत बघायला मिळत नाही. पाटोळे साहेब, आम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळत नाही. आम्हाला वेगळ्या दिशेकडे न्यायला दिसतं. पण खरा इतिहास सांगितला पाहिजे. भगतसिंगाचा इतिहास सांगितला पाहिजे, सुखदेवचा इतिहास सांगितला पाहिजे, शहीद राजगुरूंचा इतिहास सांगितला पाहिजे, शहीद अशफाकुल्ला खानचा इतिहास सांगितला पाहिजे. पण हा इतिहास पाऊस थांबलाय, बरं झालं. पाऊस असा आता झाला नसता. चांगला या वतीने देश आझादीचा कार्यक्रम करण्यात आला. त्यांनी हा कार्यक्रम खरं तर लढता आपली काय हालत होती बोलू शकत नव्हतो. आपल्याला गुलाम म्हणून त्यांनी वागणूक दिली. वर्ष जेलमध्ये घालवली भारत देशाला आझाद करण्यासाठी. मात्र त्यांचा आवाज, त्यांचं नाव काढताना कुठं दिसत नाही. एवढंच नाही तर ज्यावेळेस आपला देश आझाद झाला तरी ते जेलमध्येच होते. योगदान मुस्लिम समाज, परंतु पुस्तकं लिहिण्याचं काम करताय कोण? इतिहास चुकीचा सांगण्याचं काम करताय कोण? पण आपण त्याचा भीक घालत नाही. आपल्याला खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि तो आपण पोहोचवायचा ही जबाबदारी सगळ्यांची आहे. अशफाकुल्ला खानचा इतिहास का नाही सांगितला जात? तुम्ही शहीद भगतसिंगांचा इतिहास सांगताय, तुम्ही शहीद राजगुरूंचा इतिहास सांगताय,
तुम्ही शहीद सुखदेवांचा इतिहास सांगताय, त्यांनी सुद्धा या देशासाठी शहीद झालेले आहेत, त्याचा अभिमान आहे आम्हाला, आम्ही त्यांना सलाम करतो. परंतु 1927 साली वयाच्या 27व्या वर्षी तरुण वयामध्ये या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फाशी जर दिली गेली तर शहीद अशफाकुल्ला खानला दिली. तुम्ही हा इतिहास का सांगितला? 15 ऑगस्टला अशफाकुल्ला खानचा फोटो का लावला जात नाही? का इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला जातो? असे हजारो लोक आहेत मुस्लिम समाजातले. मला म्हणजे मी जात न मानणारा माणूस आहे, परंतु त्या जातीत त्या माणसाचा जन्म होतो म्हणून त्या जातीचा उल्लेख करावा लागतो. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतीय म्हणूनच राहायचं आहे, कारण हा देश हिंदुस्थान होऊ शकत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हिंदुस्थान शब्दच लिहिलेला नाहीये. म्हणून आपण बोलताना सुद्धा भारत बोललं पाहिजे. जर आपल्याला संविधान मान्य आहे तर आपण भारत म्हणूनच बोललं पाहिजे, तरच संविधानाला तुम्ही मानू शकता. तुम्हाला आम्हाला या देशामध्ये विभागणीचं काम पद्धतशीर चालू आहे, पण या देशाचा इतिहास त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी होती. लोकांचा इतिहास आपण लोकांसमोर आणला पाहिजे, ज्या शहीदांचा इतिहास लोकांसमोर आणला पाहिजे. मी एकदा येरोडा जेलमध्ये गेलो होतो, म्हणजे कुणाचा मर्डर करून नाही गेलो, मला सजा पण नव्हती झाली, पण मी जेलमध्ये पाहणी करायला गेलो होतो. तर मी आतमध्ये गेल्यानंतर सलीमबाई, एक अशी दगडाची मोठी एक काउन्सिल आहे बॅनरच्या पद्धतीने. तुम्ही कधी कोण गेला का नाही येरोडामध्ये मला माहीत नाही. तर मी तिथं सगळं ते पाहत होतो, पाहणी करत होतो. त्या बोर्डावरती 11 लोकांची नावं आहेत. इलियासभाई, 11 लोकांची नावं आहेत. त्या 11 लोकांच्या नावामध्ये सलीमबाई 9 मुस्लिम आहेत, ज्यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशाला विरोध केल्यामुळं त्यांना कारावास झाला, ते येरोड्याच्या जेलमध्ये होते. आता हा इतिहास सांगितला जातो का? म्हणजे मुस्लिमांचं योगदान या देशासाठी आहे, मुस्लिमांचं बलिदान ह्या देशासाठी आहे, मुस्लिम ह्या भारताचाच आहे, मुस्लिम ह्या मातीतलाच आहे. आणि अजून सुद्धा जर देशासाठी जर काही आपत्ती आली तर या देशासाठी कुर्बान होणारा पण मुसलमानच आहे. तुम्ही हा इतिहास कसा काय मिटवू शकता? 15 ऑगस्ट आहे, आझादीचा दिवस आहे. आपल्याला इतिहासावर उजळणी करणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक आपल्याला इतिहास वेगळ्या दिशांनी सांगितला जातो आणि मग या देशामध्ये तोडाफोडीचं राजकारण सुरू होतं. तसे आम्ही हिंदू मुस्लिम भाऊ आहोत, सगळे सुखा दुःखात एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून पाठीशी उभे राहणारे आहोत. पण राजकारणी लोक आमचा या ठिकाणी फायदा घेतात आणि देश सोडण्याचं काम करतात. म्हणून माझ्या हिंदू बांधवांना सुद्धा विनंती आहे की आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात. राजकारणी लोकांच्या नादाला लागू नका. या देशामध्ये देश आझादी करण्यासाठी सर्व धर्मीय जातीयांच्या शहीदांचं रक्त या देशामध्ये सांडलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला हा देश अखंड ठेवायचा आहे. आणि म्हणून 15 ऑगस्टचा दिवस हा आपल्याला या ठिकाणी साजरा करताना मी एवढं सांगू इच्छितो की आझादीचा दिवस त्याच्या आधीपूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मुस्लिमांचं योगदान होतं. 21 अंगरक्षकापैकी 13 अंगरक्षक हे मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराज काय मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. ती एक राजकीय लढाई होती.
जर मुस्लिमांच्या विरोधात असते तर त्यांनी 13 अंगरक्षक ठेवले नसते. अंगरक्षकची व्याख्या किती खतरनाक आहे. जेवढं आईच्या जवळ लहान बाळ असतं, जेवढा पत्नीच्या जवळ पती असतो, तेवढा अंगरक्षक आपल्या मालकाच्या जवळ असतो. हात जर करायचा असता तर कधीच केला असता, पण एकाही अंगरक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का नाही लावला. ती खरी प्रामाणिक मुस्लिम जमात आहे. किती उदाहरण आम्ही द्यायचे तुम्हाला. कुठल्या महापुरुषांनी कधी मुस्लिमांना बगल दिली नाही. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मुस्लिमांच्या प्रगतीसाठी कोल्हापूरमध्ये मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. कधी जातीभेद केला नाही. इथल्या राजांनी पण कधी मुस्लिमांना वेगळे जातीभेद करून कधी ठेवलं नाही. पण आताची व्यवस्था मात्र इथं मुस्लिमांना टार्गेट करते. छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रामध्ये कधी मुस्लिमांना त्रास झाला नाही. महात्मा फुलेंना जो फुलेवाडा दिला ते कुणाचं घर आहे? तर उस्मान शेखचं घर आहे. उस्मान शेख त्यांच्या सोबत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबरोबर फातिमाबी शेख होती. हा इतिहास तुम्ही का विसरता? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवर ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस मुस्लिम लीग त्यांच्या पाठीशी होते. किती उदाहरणं द्यायचे. आणि तो भारत देशाचा शेवटपर्यंत राहणार आहे एवढं मी या ठिकाणी समजावून सांगतो. हा देश तेवढा आमचा आहे, तेवढा तुमचा आहे. आणि म्हणून त्या देशाच्या आझादीचा जो जागोजागी जो कार्यक्रम होतोय त्यात मुस्लिम स्वतःहून हिरिरीने भाग घेतोय. हा भारत देश आहे. कोणाच्या बापाची भागिरी नाहीये. कोण याचा मालक नाहीये. आपल्याला संविधानाने भारत दिलेला आहे. आणि म्हणून या भारतामध्ये जातीच्या पलीकडे जाऊन या भारत देश वाचवणारी लोक मुस्लिम समाजामध्ये आहे, हिंदू समाजामध्ये आहे, सर्व जाती धर्मामध्ये आहे. ते विसरता कामा नये. त्या पुढे कलर मारून भारतरत्न लिहिलं सलीमभाई. आमचा इतिहास आम्ही जिवंत ठेवला पाहिजे. भारतरत्न मौलाना कालचा एक विषय होता. मौलाना अबुल कलाम आझाद मानवली की अल्पसंख्याक समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी हा पैसा उपयोगी येईल, परंतु तो प्रस्ताव फेटाळला. सलीमभाई आम्ही आंदोलन केलं कलेक्टर ऑफिसवर. जागोजागी आंदोलनं झाली, निवेदन गेली. शेवटी या महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांना त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी माहितीचा विषय पास केला, परंतु मौलानाचं नाव गाळलं. मी याचा जाहीर निषेध करतो. का गाळलं मौलानांचं नाव? तुम्हाला काय एलर्जी आहे मौलानांच्या नावाची? हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. मौलानांचं नाव का गाळलं तुम्ही? मी तर जाहीर निषेध करतो त्या विषयात. पण तुम्ही माहितीची व्यवस्था केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण मौलानांचं नाव लिहिलं असतं तर आम्ही अजून डबल अभिनंदन केलं असतं. मौलानांच्या नावाने तुम्हाला काय एलर्जी आहे? या देशामध्ये मुस्लिमांचं योगदान तुम्ही पद्धतशीर टाकण्याचा प्रयत्न करताय, पण आम्ही होऊ देणार नाही. आम्ही पुन्हा लढा उभा करणार आहे. मौलानांच्या नावानेच ती मागणी उपस्थित झाली पाहिजे सलीमभाई. त्यासाठी आपल्याला सर्वांना जोर लावायचा. काय गैर आहे त्याच्यामध्ये? ज्या मौलानांनी या देशासाठी आझादीसाठी लढा दिला त्या मौलानांच्या नावाने पार्टी का होऊ शकत नाही? असे अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला आम्हाला लढा उभा करावा लागेल संविधान हातामध्ये घेऊन लोकशाही पद्धती. म्हणून कोण येत नाही म्हणजे ती जी उत्सुकता आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या लहानपणी शाळेमध्ये गेला असाल आणि त्यावेळेस तुम्हाला शाळेमध्ये सांगितलं जात होतं की आज उद्या आपला 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, सकाळी 6 वाजता शाळेत यायचं आहे, चौकात यायचं आहे. आपण रात्रभर तयारी करत होतो. आज तयारी करताना मला कोण दिसत नाही, कारण सरकारने आदेश काढला आहे घर घर आणि तिरंगा. त्यामुळे घरातला माणूस बाहेरच येत आहे. आणि ती जी उत्सुकता आहे
ती जी देशभक्ती आहे, तो जो प्रामाणिकपणा आहे, तो संपवण्याचं काम चालू आहे सगळं. आणि म्हणून मी तुमचं पुन्हा अभिनंदन करतो की तुम्ही या चौकामध्ये झेंडावंदन केला आणि एक सभा भरवली आणि खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. SDPI त्यांचे सर्व साथीदारांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपली सगळ्यांना भारत आझादीचे शुभेच्छा देतो. ज्या ज्या धर्मातले सर्व जाती धर्मातल्या शहीदांनी या देशासाठी रक्त सांडलं त्यांना मी सलाम करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम, अस्सलाम वालेकुम. प्रेसिडेंट है इस्लाम सैयद